मी असं समजतो की स्वामींकडे मला बुद्धीला प्रेरणा मिळाली। ह्याच मंदिरमध्ये का पारायण करावं, काही कालावधीत म्हणजे काय शिवांचं केलं तर काही ठिकाणी शिवांचा अभिषेक केला। या ठिकाणी मला एक पुरातन मंदिर दिसलं, मला जागृत वाटलं आणि मी इथे पारायण चालू केलं। मी स्वतः टॅरो कार्ड लिहित आहे, ज्योतिष सांगते, वास्तू करते, सगळ्या गोष्टी करते आणि त्या सगळ्या कामातनं मी स्वतःला बाजूला ठेवून हा दिवस मी वेगळा ठेवते। शेवटच्या रविवारची आम्ही वाट बघत असतो की केव्हा शेवटचा रविवार येतो आणि आम्ही इथे येतो। आम्हाला खूप आनंद वाटतो इथे आल्यावर आणि आमचं त्यानिमित्ताने एक पारायणही होतं आणि आमचं मनही प्रसन्न होतं एकदम। स्वामींचा जप, स्वामींचं नामस्मरण हे माझ्यासाठी एवढं 15-20 वर्ष ऑक्सिजन म्हणून मी तो हे करते। 2017 मध्ये मला कॅन्सर झाला होता, त्यातून मला स्वामींनी बाहेर काढला। त्यानंतर पुन्हा 2023 झाला, तेव्हा आता मला एवढी मोठी माझी परीक्षा होती की त्यातून पण मला एवढं मोठं हे होणार होतं, त्रास होणार होता, त्यातून मला स्वामींनी बाहेर काढला। बरोबर स्वामींनी तिला 5 वर्ष जगवलं आणि 5व्या वर्षी ती गेली। म्हणजे स्वामींचा हा माझ्याकडे एक जिवंत हे आहे, चमत्कार आहे जिवंत। मला चहाची तळप आली होती आणि मी बोलता मला कधी चहा पण आला इकडे, म्हणजे स्वामींची कृपा। रात्रभर मी स्वामींचं नाव घेत होते, स्वामी मला एवढे दिवस मला हे करू नका, मला लवकर बरे करा। आणि स्वामींनी मला 15 दिवसात मला बरं केलं, मी माझ्या पायावर चालायला सुरुवात केली। इथे येताना जी कंडिशन होती आणि जातानाच्या जमीन आसमानाचा फरक पडला, हा माझा पूर्ण अनुभव आलेला होता। एक मी डॉक्टर आहे व्यवसायाने। पैसे हरवले, काय दागिने हरवले की मग स्वामी लगेच सांगते त्यांना माझे हरवले मिळून दे, मग ते लगेच मिळतं। श्री स्वामी समर्थ पारायण परिवारातर्फे दादर पश्चिम प्लाझा सिनेमाजवळ मिरांडा चाळ आशीर्वाद डेकोरेशनच्या शेजारी पुरातन शंकराच्या देवळात श्री सुनील देऊळकर, मंगेश गाडीगावकर, राहुल पेडणेकर, नितीन तवटे, प्रमोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुपारी 2:30 ते संध्याकाळी 6:30 या वेळेत श्री स्वामी चरित्र सारामृत 21व्या अध्यायाचे पारायण करण्यात येते। खास पारायणासाठी स्वामी भक्त विविध ठिकाणांहून येतात। आज जे का शिव मंदिर दादर पश्चिम मिरांडा चाळ या ठिकाणी जे का स्वामी समर्थ पारायण होते, स्वामी चरित्र सारामृत, हेच पारायण काही वर्षापूर्वी मी माझ्या घरी करत होतो। त्यानंतर काही भक्तगण बरेचसे वाढले भक्तगण, मी ह्या मंदिरमध्ये आज 2 वर्ष झाली पारायण चालू करून। आणि पारायण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुपारी 2:30 वाजता असते आणि त्या पारायणमध्ये बरेचसे भक्तगण डोंबोली म्हणा, विरार म्हणा, आणखी लांबून भक्तगण येतात। आणि ह्या पारायणमध्ये स्वामींच्या मी करत नाही, स्वामी माझ्याकडे करून घेतात, स्वामी मला ताकद देतात, स्वामी बोलतात, स्वामी सांगतात। आज या पारायणामध्ये जे जे भक्तगण येतात त्या भक्तांना भरपूर अनुभव आलेले आहेत।
मठात आम्ही भाऊंचं एक उपासक मंडळ होतं, तेथपासून आम्ही काम करत होतो. आणि अचानक एक दिवस मला सुनील बोलला की आपल्याला सुद्धा पारायण करायचं आहे. म्हणजे भाऊने जे चालू ठेवलं, आमचे भाऊ मयेकर होते, त्याने जे चालू ठेवलं ते आपल्याला परत चालू करायचंय. मग आमचं ठरलं दोघांमध्ये. त्याच्यामध्ये आम्हाला एक हरिगावकर भेटले, मंगेश, नंतर प्रमोद चव्हाण भेटले, नंतर ते नितीन चौटे आहेत ते भेटले. आणि ह्यांच्या मार्फत आम्ही एक बसून असं ठरवलं की महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपलं एक पारायण व्हायला पाहिजे आणि ज्या भक्तजनांना जमेल ते येतील, पारायण करतील आणि स्वामी सेवेमध्ये रुजू होतील. स्वामींच्या सेवा कशी करायची, स्वामींचा प्रचार प्रसार भक्ती कशी करायची हे जर शिकायचं असेल तर सुनील देऊळकर महाराज हे अगदी बरोबर सांगतात. आणि कोणत्याकडून कुठल्याही प्रकारचे काय पैसे घेत नाही, कुठल्याही प्रकारची विभूती देत नाही, कुठलाही गंडा दोरा देत नाही, काही नाही. फक्त ते काय जप सांगतील, काय सांगतील तेवढंच सांगतात. आम्हाला स्वामींच्या बद्दल भरपूर अनुभव चांगले आले. आणि आता अशी वेळ आली की आता आम्हाला स्वामींशिवाय कुठे म्हणजे चैनच नसते. कुठे पारायण असेल काय असेल तर आम्ही वाटच बघत असतो, कधी असणार, काय असणार, किती दिवस. तयार होते कुठल्याही वेळेला, कसंही करून आम्ही तयार होऊन. आणि मी जवळ राहत नाही, येते मी खास बदलापूरवरून, तेवढ्यासाठी मी येते इथे. महिन्यात नाही एक दिवस मी तो खास बाजूला ठेवते, कुठलेही कामं घेत नाही, काही करत नाही. माझे इतर गोष्टी पण चालू असतात. मी स्वतः टॅरो कार्ड रीडर आहे, ज्योतिष सांगते, वास्तू करते, सगळ्या गोष्टी करते. आणि त्या सगळ्या कामातनं मी स्वतःला बाजूला ठेवून हा दिवस मी वेगळा ठेवते. बरीच वर्ष पारायणाला इथे येते, पण इतकी छान सोय असते. जागा लहान आहे पण कधी कोणाला का कसली अडचण होत नाही बसायची. ज्यांना बसता येत नाही त्यांना खुर्च्या मिळतात, छान आदरातिथ्य करतात आणि खूप छान, अगदी मन प्रसन्न होतं इथे आल्यानंतर. एवढी लोक आहेत पण कशी आनंदाने सगळं करतात आणि ते ओढीने येतात की आपल्याला जायचंय. शेवटच्या रविवारची आम्ही वाट बघत असतो की केव्हा शेवटचा रविवार येतो आणि आम्ही इथे येतो. आता मला जवळजवळ 5-6 रविवार झाले माझे. आणि त्यांना मी एक फक्त विनंती केली होती सुनील काकांना की मला एक गाण्याची सेवा द्या, की स्वामींचं जे काही असेल, दत्तगुरूंचं असेल किंवा इतर जे संतांचं असेल, ती एक गाण्याची सेवा द्या. तर त्यांच्या सुनील काकांच्या कृपेने मला ती सेवा मिळाली आणि मी खरंच ऋणी आहे. कारण जेव्हा आपण स्वामी परिवारामध्ये येतो तेव्हा हा खूप मोठा परिवार होतो आणि असाच हा परिवार पुढे पुढे छान असा राहावा हीच माझी स्वामी चरणी. आणि सुनील काकांनी जे कार्य घेतलंय ते हे अगदी शेवटपर्यंत, म्हणजे आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत
आम्ही हे येणारच इथे पारायणाला. कुठल्याही जातीचं बंधन नाही, काही नाही, तुम्ही कशाही प्रकारे येऊ शकता आणि काही आणायचंही नाही, पोथी नाही आणायची, पाण्याची बाटली आणायची नाही, इथे सगळं काही सुनील सरांनी उपलब्ध करून दिले. डोनेशन म्हणतात जसं की दान, ते इथे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. इथे अक्षरशः क्यूज लागलेले असतात की आम्हाला पण द्यायचंय, दूध द्यायचंय, पाण्याच्या स्वरूपात योगदान द्यायचंय, कुठलं ना कुठलं योगदान द्यायचंय. पण ते योगदान पुढे 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 असं जात म्हणजे मी स्वतःही त्या क्यू मध्ये आहे, ते पुढे पुढे जात राहिले. आता हे पहिलं आधी जसं नितीन सरांनी सांगितलं, पहिलं आम्हाला त्यांना फार असं वेट करावं लागायचं कोण देणार आहे याच्यामध्ये. पण आता असं झालंय की वेटिंगवर नावं आहेत, ते पुढे पुढे जात आहे. मग ही कशी सेवा झाली, स्वामींची सेवा ही कितपत झाली हे असं आम्हाला इथे आल्यानंतर कळलं की जेणेकरून आधी कसं होतं आणि आता कसं आहे हे तुम्ही आल्यावर सुद्धा कळणार. त्यामुळे जरूर इथे या, जरूर या पारायणाला तुम्ही उपलब्ध व्हा, वेळ द्या स्वतःचा. फक्त दुपारी यायचं आहे 2:30 वाजता ते 6:30 पर्यंत आहे आणि नक्कीच खरोखर अनुभव घ्या. जसा मला आला, इतरांना आलाय, तुम्हालाही अनुभव आहे. पारायण केल्यामुळे नाही म्हणजे प्रत्येक वेळा स्वामींचं नाव घेतलं, प्रत्येक गोष्टीमध्ये यश येतच. कुठे साधं चालता म्हटलं तरी, नाव घेतलं तरी प्रत्येक गोष्टीत त्यांचं यश येतच. आणि माझ्यामुळे आलं असं नाही, मी आपण सांगितलं आपण दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी इथे असतं, तर आपण जाऊया. सगळ्याजणी आवडीने आल्या आणि सगळ्यांना पण अनुभव आले असतील ना, त्यासाठीच त्या आल्या ना, त्यामुळेच ते श्री स्वामी इथे येण्यासाठी आम्ही खूप उत्सुक असतो. शेवटच्या रविवारची खूप वाट बघत असतो आणि आम्हाला खूप आनंद वाटतो इथे आल्यावर. आणि आमचं त्यानिमित्ताने एक पारायणही होतं आणि आमचं मनही प्रसन्न होतं एकदम. तर आता मी ह्यांना जो अनुभव आलाय तो मी तुम्हाला सांगते की ह्या म्हणाला की ह्यांना असा अनुभव आलाय की अशक्य शक्य जसं स्वामी करतात तसं ह्यांच्या आयुष्यात घडलेलं आहे. तर एकदा काय झालं, स्वामींच्या पादुकांच्या पूजनाला ह्यांना एका मैत्रिणीने बोलवलं आणि तिथे अभिषेक चालला होता आणि त्या अभिषेकला त्यांना बसवलं. पण जास्त माणसं असल्याने त्यांना लवकर उठवलं आणि त्यांना जो अभिषेक करायचा होता मनापासून ते त्या करू शकल्या नाहीत. मग त्यांच्या ते मनात सारखं सारखं येत होतं की अरे मला जर मनापासून स्वामींना अभिषेक करायला मिळाला नाही. मग ह्यांनी सारखं त्यांच्या मैत्रिणीला सांगितलं की मी 11 तुळशी बेल आणि आणलंय स्वामींसाठी, ते मला व्हायचं आहे. मग त्या मैत्रिणी जी होती ती त्यांना सारखी शांत करत होती की तुम्ही शांत राहा, तुमची म्हणजे तुम्हाला मिळेल, थोड्या वेळाने मिळेल, आपण गुरुजींना सांगूया, मग गुरुजी तुम्हाला अभिषेकाला बोलवतील. पण काय झालं, थोड्याच वेळात त्यांना बोलवलं आणि म्हणजे ते त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की स्वामींनी जे त्यांच्या मनात होतं ते स्वामींनी करून घेतलं, पूर्णपणे करून घेतलं आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली. आणि मग त्यांनी डोळे मिटले आणि त्यांना इतके आनंद अश्रू आले की त्यांना त्यांच्या मनासारखा अभिषेक करायला मिळाला. हे आता जो पारायण चालू झालं सुरुवात पासून, तेव्हा मला एवढा अनुभव आलाय की माझ्या घरात जे किरकिर होती भावांचं, ते मला एवढं शांत झालंय, त्याचा मला तो अनुभव आलाय. आणि आजचा अनुभव म्हणजे काय, मला चहाची तळप आली होती आणि मी बोलता कधी जो चहा पण आला इकडे, म्हणजे ती स्वामींची कृपा. जेमतेम 1 महिना झाला असेल मी आमच्या स्टेअरकेसवरनं पडले आणि मला पायाला फ्रॅक्चर झालं आणि 15 दिवस पण नाही झाले. डॉक्टरांनी सांगितलं की जवळजवळ 1.5 महिना तुम्हाला पायाला हे होईल. मी रात्रभर स्वामींचं नाव घेत होते, स्वामी मला एवढे दिवस मला हे करू नका, मला लवकर बरे करा. आणि स्वामींनी मला 15 दिवसात मला बरं केलं. मी माझ्या पायावर चालायला सुरुवात केली. मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. मी रात्रभर स्वामींचं नाव घेत होते आणि खरोखर मला स्वामींनी तारलं. शेवटच्या रविवारची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो, कधी शेवटचा रविवार येतो आणि मी जाते. अतिशय सुंदर. इथून गेल्यावर दिवसभर असं प्रसन्न वाटतं ना, आणि स्वामींची कृपा तर अखंड सदैव माझ्या पाठीशी उभी असतात. आता जे 3 महिन्यापूर्वी मी आली नव्हती तेव्हा एवढा अतिशय मी ह्याच्यामध्ये होती, ते अख्खा रात्र माझ्याबरोबर स्वामी होते आणि त्याच्यातून मी निर्भयपणे बाहेर पडली. माझ्या भावाचं लग्न झालेलं 10 वर्ष झालं, त्याला बाळ होत नव्हतं. मी घरी रोज स्वामींना प्रार्थना करायची की त्याला एक बाळ होऊन दे, काही होऊन दे, मुलगा होऊन दे, मुलगी होऊन दे, पण काही तरी त्याला होऊन दे. कारण स्वामींच्या पारायणाच्या पोथीमध्ये 60 वर्षाच्या वृद्ध स्त्रीला स्वामींनी आई बनवले, हे मी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्यामुळे मी रोज त्यांना प्रार्थना करायची की त्याला बाळ होऊन दे, बाळ होऊन दे त्याच्या बायकोला. आणि माझ्या वहिनीला बाळ, एक मुलगी झाली गेल्या वर्षीच. आता ती मुलगी वर्षाची होईल. तिचं नाव शारदा आहे. मी स्वामींच्या मठातही कधी जात नव्हते, बाहेरून नमस्कार करायचे
माझा एवढा विश्वास. पण असं काही घडलं की तारक मंत्रातली ती ओळ अशक्य शक्य करतील स्वामी, ती ओळ खरी करून दाखवली स्वामींनी. आणि मला वाटलेलं न भूतो न भविष्यती कधी माझ्या आयुष्यात हे घडणार नाही, पण स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात इतकं छान झालेलं आहे की मला 80% अनुभव आलेला आहे स्वामींचा, की मला वाटलं नव्हतं की मी ह्या त्रासातून कधी सुटीन, पण स्वामींनी खूप चांगलं केलेलं आहे माझ्यासाठी. स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोटनिवासी पूर्णभक्तावतार दिगंबर अभिवर्य स्वामी राजाय नमः. श्री ब्रह्मण्यं पवनसुतगं केवलं ज्ञानमेति ब्रह्मदीपं भवनसदृशं तत्त्वमस्याभिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाभिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं. जय 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 जगवत्सका, जय 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 भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय शिव साधुनाथा न्यायाचा प्रचारका अविनाशा शेषशानामस्तवेशा अज्ञानातेषानन्ता. जय जयादि भगवदाना, जय जयादि कमललोचना, जय जयादि पतितपावना वनावना विशेषा. मेघवर्णा आकारशान्त मस्तके किरीट विराजित चतुर्भुजान्वित कैकवर्णनिमजायन् विशालदाय अभ्रमनाद करोनासिता सुहास्यवदना दन्तमन्ते कुन्दकवासनाना शुभ्रवर्ण विराजति रत्नमाला विभावति जे कौते सुवास्ये कैवारि हे मनोभूषणौ सागरे कल्पितमहि विशेषा रत्नलाञ्छनाते भूषण केशे प्रेम भक्ति शेखरा उदरे शिवरे शोभामाना प्रियं चन्दना सारथि नाभे कमलाते सुन्दर जेते विधाता से उत्पत्ति शेखराचरा ब्रह्मजाते नवजननी चैतिते ब्रह्मचरन्तकरस्वैवति मण्डपे शङ्खनो विराजति करकमलांशे आकृते रक्तपङ्कजासनानं भक्तादावयामयितं सिद्धसर्वदा कव्यकर गदा पद्म शङ्खचक्र चारहस्ते आयुधे काशेकशिला पीताम्बर विद्युल्यते समतैजापार सर्ववे सुन्दरे सुन्दर उभयगङ्गा विस्ताते जयते भक्तजन सुखावते जाता दर्शन प्रतीपकर्ते जातो अहोरात्रो जाते नारदादे विधिवर्य काशे कमला करे सुरिता संदारागा समानलक्तं सर्वे यज्ञचिन्ननन्दिता वर्णिकावेव सुमले सर्वा विद्या कौतुष्यकला जाते वर्णिता कपलाकता ऐशासा परममङ्गला अल्पमते शरीरैः नारदादे मनुष्यर व्यासवाल्मीकादे कविवर रमेण चपलो नैनाम्बर चैतैतामरमूकाय जय सदा विश्वासा धनुता समुद्रगङ्गा जयतीकान्तं जय सर्वकालं सह कर्तावन्मे नमितया. माझी आई आजारी होती आणि त्यावेळी मी नागपूरला अधिवेशनला होतो. मला इथून बहिणीने फोन केला की आई सिरियस आहे, तू निघून ये. तर मी बोललो ठीक आहे. मी तसंच निघून आलो. तर मी बघितलं तर माझी खरोखर आई आजारी होती. मी स्वामींना एकच सांगितलं की तिला फक्त 5 वर्ष जगून दे, आणि बरोबर स्वामीने तिला 5 वर्ष जगवलं आणि 5व्या वर्षी ती गेली. म्हणजे स्वामींचा हा माझ्याकडे एक जिवंत हे आहे, चमत्कार आहे जिवंत. मी राहते डोंबिवलीला आणि मी 15-20 वर्ष झाली स्वामींची सेवा करते. म्हणजे मी करत नाही, ते करवून घेत आहेत माझ्याकडून. आणि आज एवढा मोठा अनुभव सांगायचा म्हणजे
माझ्या मुलाचं नोकरीचा खूपच प्रॉब्लेम झालेला. म्हणजे स्वामींचं जप, स्वामींचं नामस्मरण हे माझ्यासाठी एवढं 15-20 वर्ष ऑक्सिजन म्हणून मी तो हे करते. आणि काही झालं तर मी ठरवलं काही प्रॉब्लेम होते पण स्वामींचं नामस्मरण सोडायचं नाही. आणि स्वामींचं नाम जप मला चालूच होता, पण मुलाला 4 महिने झाले नोकरीच नाही. आणि माझे मामा सुनील मामा यांनी मला अचानक फोन केला की तू पारायणाला माझ्या इकडे ये, आपण काय ते बघू म्हणून. म्हणजे हे मी नाही केलं, हे प्रत्यक्षात अदृश्य रूपात स्वामींनी सुनील मामांच्या तर्फे माझ्याकडे, म्हणजे स्वामींनी प्रत्यक्षात येऊन मला पारायणासाठी इकडे आणलंय. मी इथे आलेली नाही, हे स्वामी समर्थांची कृपा आहे म्हणून मी इथे पारायणाला आली. मी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझी इथे पारायणाला याची तब्येत बरी नव्हती त्यावेळेला, जेव्हा आलो त्यावेळेला. पण ज्या वेळेला मी इथे करून गेलो त्यावेळेला घरी जाईपर्यंत तब्येत एकदम नॉर्मल राहिली. म्हणजे मी जाताना इथे येताना जी कंडिशन होती आणि जातानाच्या वेळेस जमीन आसमानाचा फरक पडला. हा माझा पूर्ण अनुभव आलेला होता. मी डॉक्टर आहे व्यवसायाने, त्यामुळे प्रॅक्टिकल अनुभव मला जो आला तो मेडिकल दृष्ट्या मी तुम्हाला सांगतो. आमचे गुरु श्री 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 सुनील दशरथ देऊळकर यांना सुमारे आम्ही 25 वर्षापासून त्यांच्या सहवासात आहोत. आणि आमच्या आयुष्यामध्ये बरेचसे चढ उतार आले आणि त्या उतारामध्ये आम्हाला भाऊंचा खूप मोलाचा आणि बहु अमोल किमती असा मार्गदर्शन असं आम्हाला मिळालं त्यांच्याकडून आणि आमच्या जीवनाचं सार्थक झालं. आज आम्ही भाऊ या परिस्थितीमध्ये खालच्या परिस्थितीमधून आज जे काही स्थिरावलं आहोत, जे काही चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत आम्ही, यावर ही सगळी आमच्या गुरूंची कृपा आहे असं मी मानतो. माझा मुलगा जेव्हा वर्षाचा झाला तेव्हा मला जायचं होतं अक्कलकोटला. आणि अक्कलकोटला गेलं तेव्हा आम्हाला कुठेच जागा नव्हती, तिथे राहायला मिळत नव्हती. तर मनातून अक्षरशः मी रडायला लागले की मला कुठे जागा मिळत नाही राहायला. आणि मग मी मनातल्या मनात स्वामींचा जप चालू केला की मला स्वामी कुठेतरी मला जागा मिळून दे. आणि माझं बाळ छोटं होतं, वर्षाचंच होतं. असे एक आजोबा आले इथे वयस्कर. आणि मग यांच्या मिस्टरांकडे माझ्या बोलले की काय म्हणजे तुम्ही काय झालं, तुम्ही असं का असे का उभे आहात, सगळं सामान घेऊन. असं मी माझ्या मुलाला घेतलं होतं आणि आम्ही सगळं इथेच उभं होतं रस्त्यावर तिथेच. तर मग ते म्हणाले की काय झालं. ते माझे मिस्टर बोलले की आम्हाला का कुठे जागा मिळत नाही इथेच राहायला वगैरे. आणि आता जायचं कसं, म्हणजे काय, म्हणजे एकदम काही सुचत नव्हतं आम्हाला तेव्हा म्हणजे. आणि नंतर आम्ही ते का म्हणाले ठीक आहे चला माझ्याबरोबर तुम्ही चला म्हणून. आणि मग ते आजोबा आम्हाला बोलले तुम्ही इथे आतमध्ये जा, त्या तुम्हाला हे करते ठेवतील म्हणून, तुम्हाला जागा मिळेल राहायला. आणि नंतर मग ते आजोबा गेले आणि आम्ही मग आणि रात्र झाली, त्या दिवशी रात्र पण झाली, त्या वेळेमध्ये खूप वेळ गेला तर. आणि मग आम्ही आतमध्ये तिघं पण, माझं बाळ मी आणि आम्ही तिघं राहील. आणि रात्री मग त्या काकीने आम्हाला सगळं जेवण वगैरे पण दिलं सगळं. त्या काकींचे म्हणजे सासरे होते वयस्कर, ते सकाळीच मठात गेले आणि मठात जाऊन त्यांनी प्रसाद आणला. आणि आम्ही वरती होतो, आम्ही 8 वाजता वरून खाली आलो झोपून वगैरे असं. आणि आंघोळ पण नव्हती, काही नव्हती. आणि माझा मुलगा छोटा, म्हणजे त्याच्या मग तोंडात त्यांनी आल्या स्वामींचा प्रसाद माझ्या मुलाच्या तोंडात पडला त्या दिवशी. म्हणजे आम्ही दर्शन केलं नाही, काही नाही केलं. आणि आम्हाला राहायला जागा पण छान मिळाली. आणि माझ्या मुलाच्या तोंडात स्वामींचा प्रसाद त्या दिवशी पहिला पडला. म्हणजे ते पहाटे लवकर जाऊन आले तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं म्हणजे. आणि आता असं झालंय की ती फॅमिली जी आहे ना, आमची पूर्ण फॅमिली झाली, म्हणजे आमची पूर्णच. आता त्यांनी असं सांगितलं की कधी तुम्ही या, कुठे जायचं नाही, आमच्याकडे जायचं राहायला. स्वामी जी कुठली गोष्ट हरवली असली की स्वामींनी लगेच हाक मारलं तर स्वामी हे देतात, परिचय लगेच करून देतात. आणि आम्ही मठामध्ये उपासक मंडळामध्ये सेवा करतो. माझ्या मिस्टरांना कधी ते बरं नसलं ना की स्वामींना हाक मारलं की त्यांना बरं वाटतं. आणि अशी कधी कोणती वस्तू हरवली, पैसे हरवले, काय दागिने हरवले की मग स्वामी लगेच सांगते त्यांना माझं हे हरवले, मिळून दे, मग ते लगेच मिळतं. 2017 मध्ये मला कॅन्सर झाला होता. त्यातून मला स्वामींनी बाहेर काढला. त्यानंतर पुन्हा 2023 झाला. तेव्हा आता मला एवढी मोठी माझी परीक्षा होती की त्यातून पण मला एवढं मोठं हे होणार होतं, त्रास होणार होता. त्यातून मला स्वामींनी बाहेर काढला. हा माझ्यासाठी 2 मोठे अनुभव आहेत, एवढंच सांगेन मी, बाकी काही नाही. ही माझी स्वामी मला खूप पाठीशी उभे राहिली, हेच मला सांगणं आहे.
जय देव जय देव जय जय अवधूता स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी अगम्य लीला स्वामी शिवई सत्ता जय जय उगम पंचराय जगदेवा कर्मजंगल कर्मविरक्ष्य कर्म जय नंदपति जगदेवा आरतीनंतर स्वामी भक्तांनी आणलेल्या प्रसादाचे वाटप करण्यात आले। दिवाळीनिमित्त देवळामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। अशा या श्री स्वामी समर्थ पारायण परिवारातर्फे याच ठिकाणी दर गुरुवारी सायंकाळी 6:30ला स्वामींची आरतीही करण्यात येते। तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही या परिवारातर्फे करण्यात येते। येथे येणारे सर्व स्वामी भक्त एका परिवारासारखे मिळून मिसळून आनंदात स्वामी सेवेत मग्न होतात। श्री गुरुराया ओंकारा ब्रह्मा विष्णु महेश्वरा हात जोडितो करुणा वाहितो यावे यतीश्वरा श्री गुरुराया ओंकारा ब्रह्मा विष्णु महेश्वरा। श्री स्वामी समर्थ।